श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही 4 व 5 मेचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला शेवटपर्यंत हे लेक्चर पाहायचं आहे. त्याचप्रमाणे एका प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तो सुद्धा. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची क्वेरीज वगैरे काय वाटत असेल तर तुम्ही जरूर सांगायचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बघा जे काही इलेक्शनच्या बेसवर लोकसभा निवडणूक 2024 बद्दलचे काही इम्पॉर्टंट MCQ आहे, तर ते लेक्चरसुद्धा अपलोड करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा सर्वांनी पाहायचं आहे. बघा कोणत्या प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण लगेच काय करूया, या लेक्चर्सला सुरुवात करूया. पहा या ठिकाणी पहिला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच नक्षत्र सभा खगोल पर्यटन मोहीम जाहीर केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक C, उत्तराखंड. आता उत्तराखंडबद्दल माहिती लगेच पाहूया. उत्तराखंड घडामोडी 2024 मध्ये उत्तराखंडमध्ये काय महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या या ठिकाणी पाहूया. उत्तराखंड मुख्यमंत्र्यांनी हिमालयन बास्केट सुरू केलेलं आहे. समान नागरिक संहिता लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेलं आहे. ड्रग्स विरोधी 10वी मोहीम सुरू केलेली आहे. महत्त्वाची ही मोहीम आहे. उत्तराखंड सरकारने बाहेरील लोकांकडून शेत जमीन खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे. संयुक्त लष्कर सराव सूर्यकिरणची 17वी आवृत्ती उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A, 3 मे रोजी. उमा रमणन यांचे नुकतेच निधन झाले असून त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B, त्या गायक आहेत. नुकतेच झालेल्या यूथ गेम्स एमिरेट्स 2024 मध्ये कोण अव्वल ठरलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक C, UAE. राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024 नुकतेच कोठे सुरू झालेले आहे? पर्याय क्रमांक B, रांची या ठिकाणी सुरू झालेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. नॅशनल ज्यूट बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं काय तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. बरोबर, हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय होईल, उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल. तर आजचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्र, बघा 2024 मध्ये जे काही महत्त्वाच्या नियुक्ती झालेल्या आहेत त्या लगेच आपण या ठिकाणी पाहूया. नरसिंग यादव WFI ॲथलेटिक्स पॅनलच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. प्रज्ञा मिश्रा भारतातील पहिल्या AI कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सौरभ गर्ग हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव झालेले आहेत. भारत पेने नलिन नेगी यांचे नवीन CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे. अलीकडेच ग्रीन ऑस्कर फिटली गोल्ड अवॉर्ड 2024 कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक C, पौर्णिमा देवी बर्मन यांना मिळालेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणता देश नुकताच चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी चांग-E 6 प्रक्षेपित करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B. मग विद्यार्थी मित्रांनो, जे काही चीनच्या बाबतीमध्ये 2024 मध्ये खूप महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टन्स अशा घडामोडी घडलेल्या आहेत त्या लगेच आपण पुढे पाहूया. यामध्ये पहा, चीन घडामोडी 2024 लगेच पाहूया. एका चार्जवर सुमारे 50 वर्षे टिकणारी अनोखी बॅटरी तयार करण्याची घोषणा चीनने केलेली आहे. 9वा आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये आयोजित हा चीनमध्ये करण्यात येणार आहे. आइन्स्टाईन उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे चीनने. महत्त्वाचा आहे प्रश्न, पॉईंट आहे. डोंग जून संरक्षण मंत्री म्हणून चीनने नियुक्ती केलेली आहे त्यांची. पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा चीनने सुरू केलेली आहे, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. जगातील पहिले मिथेनवर चालणारे रॉकेट प्रक्षेपित केलेलं आहे, कोणी तर ते चीनने प्रक्षेपित केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील प्रश्न पाहूया. आर्थिक जोखीमसाठी एक प्रांत एक धोरण योजना चीनने सुरू केलेली आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हे चीनने सुरू केलेलं आहे. जगातील सर्वात मोठे गोस्ट पार्टिकल डिटेक्टर ट्रायडेंट हे चीनने बनवलेलं आहे. महत्त्वाच्या घडामोडी आहेत ह्या. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न 100% येणार आहे. तर बघा या ठिकाणी पाहू. यापूर्वी आपण बघा पाठीमागील लेक्चरमध्ये बघा बांगलादेशचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर असतील ते सुद्धा पाहिलेलं आहे. बघा रशियाच्या बाबतीमध्ये जे काही करंट अफेअर असतील ते सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे डेली अशा प्रकारे
जे काही महत्त्वाच्या घडामोडीचा प्रश्न येत असेल तर त्याच्या रिलेटेड आपण सर्व काही 2024 मधील घडामोडी पाहत आहोत. पुढील प्रश्न पाहूया. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे सर्वात जुने पुरावे असलेले प्राचीन खडक अलीकडे कोठे सापडलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रीनलँड या ठिकाणी सापडलेला आहे. अमेरिकन एक्सप्रेसने अलीकडे जगातील सर्वात मोठे कॅम्पस कोठे उघडलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुरुग्राम या ठिकाणी. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये कोण अव्वल स्थानी आहे? पर्याय क्रमांक सी, नॉर्वे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे नॉर्वे हे प्रथम स्थानी आहे. आता भारताच्या बाबतीमध्ये थोडासा विचार करूया आपण. भारताचा जो 2023 मध्ये रँक होता किंवा तो कोणत्या स्थानी होता? 161व्या स्थानी होता. 2024 मध्ये भारत 159व्या स्थानी आहे. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, 2023 आणि 2024. पुढील प्रश्न पाहूया. नो झंझट लाईफ इन्शुरन्स फटाफट अभियान अलीकडेच कोणी सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, HDFC लाईफ. बघा विद्यार्थी मित्रांनो, HDFCचा फुल फॉर्म काय आहे ते तुम्हाला सर्वांनी सांगायचं आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही HDFC बद्दल सुद्धा माहिती आपण यापूर्वी ऑलरेडी एका लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. तुम्ही जर डेली लेक्चर्स पाहत असाल तर तुम्हाला सर्व काही याच्याबद्दल सुद्धा माहिती असेल किंवा माहिती समजेल. बघा, अलीकडेच हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचा पदभार कोणी स्वीकारलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागेश कपूर यांनी स्वीकारलेला आहे. अलीकडेच GST अपील न्यायाधिकरणाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संजय मिश्रा. नुकतेच HDFC बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अतनू चक्रवर्ती. मग विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे दुसऱ्यांदा AFC अंडर-23 आशियाई चषक कोणी जिंकलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपानने जिंकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जपानच्या बाबतीमध्ये जे काही 2024 मध्ये जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या ऑलरेडी आपण एका लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही जर डेली लेक्चर्स पाहत असाल तर तुम्हाला जपानचे सुद्धा सर्व इन्फॉर्मेशन भेटेल. पुढील काही क्वेश्चन्समध्ये किंवा पुढील लेक्चर्समध्ये पुन्हा आपण सर्व काही एक्सप्लेन करूया. परंतु तुम्ही डेली लेक्चर्स जर पाहत असाल तर तुम्हाला दररोज व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे प्रत्येक वेळी फायदा होईल. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया. UNFPA बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुमित्रा दास याचं नेतृत्व करणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी, आपल्याला PDF जर हवी असेल तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक जॉईन करणं गरजेचं आहे. आणि या टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सर्वांनी टेलिग्रामची लिंकसुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. दररोज तुम्हाला लेक्चरची अपडेट त्या ठिकाणी दिली जाते. त्याचप्रमाणे यूट्यूबची लिंकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड केली जाते. तर त्याच्यामुळे तुम्हाला लगेच अपडेट भेटेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे.